ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत। माढा जो लोकसभा मतदारसंघ आहे ज्याची पुनर्रचना 2008 मध्ये झाली। 2009च्या निवडणुकीत शरद पवार हे निवडून आले होते, तेव्हा त्यांनी सध्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता। तेव्हा महादेव जानकर सुद्धा माढ्यातनं लढले होते आणि ते तिसऱ्या नंबरवर फेकले गेले होते। त्यानंतर 2014ची निवडणूक झाली। शरद पवारांनी हा मतदारसंघ विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी सोडला आणि राष्ट्रवादीने तेव्हा भाजपचा पराभव केला। पण तेव्हा भाजपची ही जी जागा आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपने सोडल्यामुळे स्वाभिमानी शेतकरीचे उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत हे शरद पवारांच्या विरोधात उभे होते। शरद पवार तेव्हा 2014ला लोकसभेवर माढ्यातून निवडून गेले। त्यानंतर 2009ला आणि 2014ला विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला। आता माढामध्ये दोन्ही उमेदवार नवीन आहेत। राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे विरुद्ध भाजपचे रणजित नाईक निंबाळकर असा हा सामना आहे। तो कसा आहे नेमका बघा। आधी शरद पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे आणि नंतर मोहिते पाटलांच्या नाराजीनाम्यामुळे माढा मतदारसंघ गाजला। पण 2008च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला। 2009ला खुद्द शरद पवार माढ्यातून लोकसभेवर निवडून गेले। 2014ला राष्ट्रवादीनं विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्याची उमेदवारी दिली। या चुरशीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचा 25,000 मतांच्या फरकानं पराभव केला होता। पुढे विधानसभा निवडणुकीत माढ्यातून बबन शिंदे, माळशिरसमधून हनुमंत डोळस आणि फलटणमधून दीपक चव्हाण हे राष्ट्रवादीचे 3 आमदार निवडून आले, तर सांगोल्यातून शेकापचे गणपतराव देशमुख, माणमधून काँग्रेसचे जयकुमार गोरे आणि करमाळ्यातून शिवसेनेचे नारायण पाटील निवडून आले। गेल्या 4 वर्षांमध्ये माढा मतदारसंघातलं राजकारण बदललं। विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा लोकसभेवर स्वतः न जाता मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची बातमी राष्ट्रवादीमध्ये पिकल्यामुळे वेगवेगळ्या गटांमधली बंडाळी उफाळून आली। गटातटांमधल्या पक्षांतर्गत भांडणावर उतारा म्हणून खुद्द शरद पवार यांनाच माढ्यामधून उभं राहण्याचा आग्रह राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी केला। पण नंतर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाच्या गळाला लागल्यावर पवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली। तिकडे भाजपनं काँग्रेसमधून आयात केलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं। त्यामुळे माढा मतदारसंघात संजय मामा शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा थेट सामना होतोय। एकीकडे राष्ट्रवादीची पक्ष संघटना आणि दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांची रणनीती याचा कस लागणार आहे आणि म्हणूनच माढ्याच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, माढा। माढ्यातल्या मतदारांचं काय म्हणणं आहे, त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे स्थानिक प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी। बघा, मी आता आलो आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माढा मतदारसंघामध्ये। गेल्या वेळेच्या खासदारांकडून काय अपेक्षा होत्या, या वेळेच्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, मग तो भाजपचा निवडून येऊ किंवा राष्ट्रवादीचा, हे आपण जाणून घेऊया। पहिला जे खासदार होते त्याच्या अपेक्षा किती जरी ठेवल्या तर त्यांनी काहीच केलेलं नाही, फक्त गाजरं दाखवली। फक्त मतदारांपूर्वी फक्त मतदान जेव्हा असायचं तेव्हाच फक्त येतात, त्याच्यानंतर कोणी इकडे फिरकत नाही। अजिबात काय झालं काय नाही काहीच बघत नाहीत। पाण्याची पूर्तता, लाईटची पूर्तता, असं काही मागणी आहे ती योग्य होतच नाही त्यांना। कुठला जरी आला मंत्री तंत्री कोण तर काही करू शकत नाही। सदाभाऊ खोत न तर इथं 3 बाऱ्या सभा केली जुळे घेऊन, त्यांची जुळे पैशाने भरली, पण परत ते पुन्हा विचारायला आणि कुठेही यायला तयारच नाही, कुठला म्हणून तुम्ही विचारायला तयार नाही। गेल्या वेळेस सदाभाऊ खोत पडले, त्यांना तरी मंत्रीपद देऊन देखील ते आले नाहीत, ते नाही आले। आता नेत्याने निष्ठा नावाचा शब्दच घेऊन टाकलाय। काय कोणी कुठे बी चाललंय, त्यामुळे आता जनतेने यांच्या मागे अपेक्षा ठेवणं मूर्ख ठरते जनताच। एक तर इकडल्या उजनीच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं जात नाही। माढ्यातून शरद पवार उभारले होते, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील आले, ह्या 2 दिग्गज नेते या ठिकाणी उभारले होते। त्या काळामध्ये काय कामं अशी मोठी झालीत का? कामं काय आहे ती झाली, ती मोठी काय पवार साहेबांनी सुद्धा केलीत, मोहिते सुद्धा काय केली असतील। त्या भाजप शिवसेना सरकारने नियोजन शून्य आहे। गेल्या वर्षी 114% धरण भरलं असताना 4 पाळ्या मिळल्या आणि ह्या वर्षी बी 114% धरण भरलं
फक्त 2 पाळ्या मिळल्या. भाजप शिवसेना सरकार ही शेतकरी विरोधातलं सरकार आहे. गेल्या वेळेस पवारसाहेब त्यावेळेस बी कामं भरपूर मतदारसंघात झालेली आहेत आणि विजयदादा राष्ट्रवादीची जरी खासदार असली तरी पण काय वरची अडचण आली. केंद्रामध्ये सरकार भाजपचं असल्यामुळं विकास कामाला गती मिळालेली नाही, शेतीमालाला भाव नाही. MIDCचा प्रश्न बरेच दिवस गाजतो, तो सुशिक्षित बेरोजगारासाठी MIDC निर्मिती झाली पाहिजे. भविष्यातले मुद्दे आहेत हे येणाऱ्या आम्ही आता उद्या निवडून देणाऱ्या खासदाराकडून राष्ट्रवादीच्या ते आम्ही मागण्या आले गाव लेवल आल्यावर मांडणारच आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि केंद्रात सरकार भाजपचं यामुळे अडचणी आल्या. त्यामुळं अडचण येते. त्यामुळं जे आपल्या सरकार वेगळं असल्यामुळे अडचणी प्रचंड येते त्या खाली. आता सदाभाऊला एवढं इथं मतदान केलं, एवढं इथं वर्गण दिली, पण सदाभाऊ सरकारमध्ये असताना एक दिवस रोपल्या गावासारख्या ठिकाणी येऊन गेलेले नाही. त्यांनी यायला पाहिजे काय समस्या. मी आज सरकारमध्ये जरी निवडून आलो नसलं तर तुम्ही प्रचंड मला मतदान केलं होतं पाठीमागच्या वेळेस या गावानं. हो, लेड दिलं तर गावाने गेल्या वेळेस त्यांना. त्यामुळं सरकारमध्ये असताना तुम्ही असून काम करता नसले तर काय काम करता. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे काय कार्यकर्ते आहेत? फक्त भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि फक्त पक्षाचे नाव आहे ती. ह्यांचं खायचं दात एकच आहे, सगळे मिळून खाते ती. आमची भावी खासदाराकडून एवढी अपेक्षा की आमचं जे तळ्याचं अपुरं काम राहिले त्या आष्टी तलावाचं चौकशी व्हावी. ह्याने आमच्या तळ्यात आज जर बघितलं तर अक्षरशः 1 मीटर सुद्धा पाणी नाही. ह्या पाण्याचा प्रश्न कोण जरी आलं तर त्यांनी मार्गी तळ्यातला पहिला लावला पाहिजे. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, रोपडे. ठीक आहे, आपण चर्चेला सुरुवात करतो. मी थेट जातोय संजय पाटील यांच्याकडे. बळीराजा संघटनेचे ते नेते आहेत, पण त्यांचा पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आणि संजय मामा शिंदे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या गटाचे ते एक नेते आहेत. संजय पाटील, प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली म्हणून संजय पाटील लढतायत, पण दुसरीकडं जो नाराज गट आहे मोहिते पाटलांचा गट तो विरोधात सक्रिय झालेला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं विशेष लक्ष या माढा मतदारसंघाकडे आहे आणि एकीकडे गिरीश महाजन असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील यांचं जेव्हा एखाद्या ठिकाणी विशेष लक्ष जातं तिथं निकाल त्यांच्या बाजूने लागतो असं गेल्या काही निवडणुकांमध्ये आम्ही बघितलेलं आहे. तेव्हा इथंही चंद्रकांत दादा पाटील जी सांगलीत किमया त्यांनी साधली ती साधू शकतात. अशी जी चंद्रकांतदादा पाटील असतील, गिरीश महाजन असतील यांचं जरी विशेष लक्ष या मतदारसंघावर असेल, परंतु सर्वसामान्य या मतदारसंघातला जो शेतकरी आहे आणि तरुण आहे या मतदारसंघातला, या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा भ्रमनिराश या मतदारसंघामध्ये या भाजपने केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये. आपण आता बघितलं असेल, आपला प्रतिनिधी त्या लोकांशी बोलत होता की सदाभाऊ खोतला या मतदारसंघातून प्रचंड असा प्रतिसाद त्यावेळेस मिळाला होता. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात फक्त काही 25,000 मतांनी सदाभाऊचा पराभव झाला. परंतु हा माणूस मंत्री झाल्यानंतर इकडे फिरकला सुद्धा नाही, हे लोक सांगतात. ही वस्तुस्थिती आहे. याच्या उलट त्यांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावरती विधानसभेमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली नाही. या सरकारनं शेतकऱ्यांना संप करावा लागला गेल्या दुष्काळामध्ये, जून महिन्यामध्ये. आणि त्या संपामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागण्याला सुद्धा पाने पुसली ते शेतकऱ्यांच्या तोंडाला. कर्जमाफी एवढी मोठी घोषणा 34,000 कोटींची केली. या कर्जमाफीचा अजून सुद्धा शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. सगळ्या घोषणा फसव्या आहेत. आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. त्याचा अजिबात या भाजपच्या लोकांच्या आश्वासनावर अजिबात विश्वास राहिला नाही. चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन किंवा मोहिते पाटील यांनी काही जरी करायचं ठरवलं तर या भागातला जो शेतकरी आहे आणि जो तरुण आहे, हा तरुण हा राष्ट्रवादीचा विजय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण त्याची एवढी ससेवरपण झालेली आहे, एवढे त्याचं नुकसान झालेलं आहे की तो कदापिही सहन करू शकत नाही. याचबरोबर अशी जी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या नोटाबंदीच्या काळामध्ये झालेलं आहे. नोटाबंदीमध्ये शेतकऱ्यांचं जो शेतमाल आहे तो घरी पडून राहिला, त्याला कुठेही बाजारभाव मिळाला नाही. मार्केट बंद, निर्यात बंद आणि उलट आयात चालू. मग कांदा असेल, साखर असेल, दूध असेल. तुम्हाला असं म्हणायचं आहे का शेतकरी वर्गाची नाराजी या मतदारसंघामध्ये भाजपला भोवेल? बरोबर, हेच तुम्हाला म्हणायचं आहे. आपल्यासोबत विनायक आंबेकर आहेत. विनायक आंबेकर, हे बघा, हा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे. हा काही शहरी मतदारसंघ नाहीये की जिथे शहरी मध्यम वर्गांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे हा जो शेतकरी बहुल मतदारसंघ आहे, इथे तुम्ही घराण्यांचे वारसदार पळवा की आणखीन दुसरीकडनं नेऊन पोचवा, इथं जो सामना आहे तो थेट शेतकऱ्यांशी आहे. आणि शेतकरी वर्गामध्ये एक नाराजी आहे ती आता वस्तुस्थिती झाली आहे. ती नाकारण्यातही फारसं काही आता तसं हशील नाहीये, ती वस्तुस्थिती आहे. कसं बघताय असा एखादा मतदारसंघ जो होस्टाईल दिसतोय तरी सुद्धा तो अगदी जिकरीनं लढायचा आहे. म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तुम्ही काँग्रेसमधून आयात केलेला आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. एवढा अट्टहास का की जो मतदारसंघ आपल्याला मिळू शकत नाही तो जिंकण्यासाठी कुठलीही सीमा गाठायची, कुठलंही पाऊल उचलायचं, हा अट्टहास का? मला त्यांचं भाषण आवडलं कारण ते राजकीय भाषण होतं. परंतु 15 वर्ष राष्ट्रवादी त्याच्या आधी सत्तेत होती हे ते विसरतात. 5 वर्षात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि 15 वर्षात कल्याण झालं होतं. 15 वर्षात एकही आत्महत्या झाली नाही, ज्या फक्त 5 वर्षात झाली. अशा प्रकारची मांडणी ते करतात. ही किती फसवी आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आयात करणं वगैरे असं काही नाहीये. ज्या नेत्यांची राष्ट्रवादीमध्ये गळचेपी झाली ते स्वतःहून आल्यानंतर त्यांना तुम्ही येऊ नका असं म्हणण्याचं, भाजप हा शेवटी एक राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षामध्ये जेव्हा नेते स्वतःहून अप्रोच होतात तेव्हा त्यांना स्वीकारून राजकीय लाभ घेणं याच्यात काही गैर आहे एखाद्या राजकीय पक्षाने करणं असं मला काही वाटत नाही. आणि ते सोयीस्करपणे जयकुमार गोरे किंवा अशी ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी स्टेजवरती नाराजी व्यक्त केली शरद पवारांना, ज्यामुळे तो मतदारसंघ सोडावा लागला नाईलाजानी, अशा गोष्टी ते सोयीस्करपणे विसरतायत. त्यामुळे एक पर्टिक्युलर कुठल्या तरी वार्ताहरांनी केलेल्या चित्रणावरून मतदारसंघात सगळा भडका उडालेला आहे वगैरे असं जे चित्रण आहे ते वस्तुस्थितीशी अजिबात धरून नाही. जयकुमार गोऱ्यांची जी फिल्म आहे, व्हिडिओ फिल्म, ती बरेच दिवस सोशल मीडियावर व्हायरल होती आणि त्यांची जी नाराजी आहे त्यांनी आता सुद्धा परत व्यक्त केली आहे की ते राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार आहेत. असे बरेच फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये ही तुल्यबळ लढत होणार आहे. याच्यामध्ये कुठलीही वन साइडेड लढत होईल असं मला अजिबात वाटत नाही. गोपाळ तिवारी आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे नेते. गोपाळ तिवारी, जयकुमार गोरे हे काँग्रेसचे मानचे आमदार आहेत आणि त्यांची भूमिका ही वेळोवेळी त्यांची स्वतःची भूमिका असते. ते वेळ प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण तुमचे नेते सोडले तर इतर काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधातही ते भूमिका घेतात आणि सातारमध्ये ते बघायला मिळतं. याही ठिकाणी त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे, राष्ट्रवादीला विरोध केलेला आहे. दुसरा विरोध राष्ट्रवादीनं राधाकृष्ण विखे पाटील यांना नगरमध्ये केलेला आहे. हे काय चाललंय? अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ दिसत नाहीये. नाही, असे जी भाजपची ऐत खाऊ वृत्ती ही महाराष्ट्राची जनता हळूहळू ओळखू लागलेली आहे. त्यांना आता आपण जे बोललं की एवढा आटापिटा का की जिथे तुम्हाला तुमचं जनाधार नाही, भाजपचं काही बेस नाही, तिथे तुम्ही म्हणला त्याप्रमाणे एवढा अट्टहास का? तर एवढा अट्टहास हा की त्यांना काही करून, काही तडजोडी करून परत सत्तेजवळ यायचं, विरोधकी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला येऊन न देण्याचं. कारण त्यांना माहिती आहे त्यांनी जे काही कर्तुती केल्या त्याच्याकरता त्यांना फेस करावं लागणार आहे. त्या ठिकाणी अटक होण्याची शक्यता आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नेते मिळेल ते आश्वासनं द्यायची. म्हणजे मोहिते पाटलांना तर मोहिते पाटलांचा मान कमी होणार नाही, त्यांच्या घराण्याचा मान राखला जाईल. अध्यक्ष ऐका ना, जामीन आणि तडीपारी वगैरे हे विषय काढू नका प्लीज. आम्ही हे नाही, मी दोघांनाही विनंती करतो, जामीन तडीपारी वगैरे हे विषय नकोत. हा, जिथे तुमचा जनाधार नाही तिथे तुम्ही मोहिते पाटलांना घेतले. विजयसिंग मोहिते पाटील एक चांगले नेते आहेत. तडीपारी काढणार मग काय ते सारख्याला सारखंच पडतं ते. या सगळ्या हे बघा, म्हणजे हे रडीचा डाव आहे यांचा. मध्ये मध्ये दुसऱ्यांना बोलायचं काहीतरी जामीन आणि अरे तिथे कोर्ट कचेरी तुमच्या हातात सगळी खाती करा ना, त्यांच्यावर कारवाई. तुम्हाला कोणी रोखले? हे सगळ्यापासून अपयशी पक्ष आहे हा आणि याच्यामुळे ह्यांना सामोरं जावं लागतंय. आणि त्या ठिकाणी विजयदादा मोहिते पाटील,
विजयदादा मोहिते पाटील या एक चांगले नेते आहेत आणि त्यांना म्हणजे दुसऱ्याच्या उंजळींनी पाणी प्यावं लागतंय भाजपला या माढा मतदारसंघात आणि त्यांचेच उमेदवार घ्यावे लागते. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, एक ब्रेक घेणार आहोत, एक ब्रेक घेणार आहोत, ते कंपल्शन आहे आपलं आणि पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर वेळ संपलेला आहे तरी सुद्धा मी संजय पाटील यांच्याकडे जातो. संजय पाटील, माझा प्रश्न नीट ऐका आणि अगदी थोडक्यात उत्तर द्या, अगदी 2 वाक्यांमध्ये. राष्ट्रवादीमध्ये इतकी गटतट आहेत आणि त्यामधली इतकी भांडणं आहेत, राष्ट्रवादीमध्ये जी गटतट आहेत त्यामध्ये इतकी भांडणं आहेत की ती भांडणं तुम्ही कशी सोडवणार, त्याचा पक्षाला कसा फायदा होणार? संजय मामा शिंदे खरंच गटतटांवर ती मात करण्यात यशस्वी होतील का? केवळ 2 वाक्यात मला उत्तर हवंय. 100% गटतटावर मात करून संजय मामा विजयी होणार आहेत. त्याचं कारण असं आहे की जे गटतट करणार होते ते राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेत, त्यांनी भाजपमध्ये गेलेत. त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी हा एकसंघ पक्ष आहे आणि या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीला आमच्या बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्यामुळं बळीराजा शेतकरी संघटना इथं किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे आणि संपूर्ण माढा असेल किंवा सोलापूर पट्ट्यामध्ये आम्ही या काँग्रेस अरे राष्ट्रवादीपेक्षाही बळीराजा सक्षम आहे असा दावा तुम्ही करताय, हे काय चाललंय? गोपाळ तिवारी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे मी इथेच थांबतोय. खरं तर ही जी माढाची लढत आहे त्यामध्ये एका कार्यक्रमात त्यावरती सविस्तर चर्चा करणं हे खरं तर इष्ट होणार नाही आहे. इतकी इंटरेस्टिंग लढत आहे, इतके कंगोरे आहेत आणि शरद पवार जेव्हा बेरजेचं राजकारण करतात तेव्हा स्वतःच्या उमेदवारासाठी छोट्या मोठ्या ज्या संघटना असतात त्यांचीही मदत घेतात. तशीच मदत त्यांनी संजय पाटील जे आता बोलत होते त्यांची घेतली. पण मुख्यमंत्री असतील, चंद्रकांत पाटील असतील, ज्येष्ठ मंत्री भाजप सरकारमधले, यांनी सुद्धा तिथं नेपथ्य रचना जी केलेली आहे, नेमकं रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा रणजित नाईक निंबाळकर असतील, हे भाजपच्या संपर्कात आहेत किंवा भाजपमध्ये आले आहेत, तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे माढा मतदारसंघावरती? कारण गेल्या वेळेस अतिशय चुरशीची लढत झाली होती. केवळ 25,000 मतांनी निसटता विजय हा विजयसिंह मोहिते पाटलांना मिळवता आला होता. यंदा माढ्यामध्ये काय होतं? खरंच भाजपनं जी फिल्डिंग लावलेली आहे ती भाजपच्या बाजूने काम करते का, की शरद पवारांनी पूर्ण ताकद माढ्यामध्ये झोकली आहे? त्याचा प्रत्यय पुन्हा येईल हे बघणं खरंच फार औत्सुक्याचं ठरणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.